राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून पुण्यात नीट आणि सीबीएसई घोटाळ्याविरोधात मशाल मोर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून नंदनवन बंगल्यावर खलबत। भरत गोगावले, निलेश राणे, महेंद्र दळवींनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। युती धर्म पाळण्याच्या शिंदेंकडून सूचना। येत्या 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा। कर्जमाफी योजनेला अहिल्यादेवींचं नाव देणार असल्याची भरणेंची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे। सरकारकडून जरांगेच्या सर्व मागण्या मान्य। मागण्यांबाबत जरांगेंचा सरकारला 3 दिवसाचा वेळ। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी। मनोज जरांगे यांचं 1 दिवसीय आंदोलन स्क्रिप्टेड होतं, त्यात मंत्रीही सहभागी होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठीच आंदोलन, हाकेंचा आरोप। एमपीएससी संयुक्त गट आणि गट ब परीक्षेदरम्यान गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह। परीक्षा केंद्राच्या आतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ। सीएसओ म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्तीचं ओळखपत्रही शेअर। पुण्यातील आयटी कंपनी एका रात्रीत अचानक गायब। हिंजवडीतील 700हून अधिक आयटी कर्मचारी झाले बेरोजगार। कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याची माहिती। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। शिरूर, नाशिक, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। गारपीट आणि झाडं कोसळल्यानं नुकसान। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। बोंदुखरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपासासाठी घेतला ताबा। खरातला 3 दिवसाची पोलीस कोठडी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढली। विषारी दारूमुळे आणखीन एकाचा मृत्यू। मृतांची संख्या 23 वर। दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याची माहिती। गरीब नगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी कट आखल्याचा संशय।